सन्मान्य कल्पेशजी पाटील साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. कल्पेश पाटील यांचा देखील आपण सन्मान करावा. पंच सामना चालू ठेवा. दर्शन अंग्रे यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. प्रशांतदादा खांडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा. सन्माननीय संदीप तवळे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य संदीपजी तवळे साहेब. सन्मान्य समीर पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. समीर पाटील साहेबांचा सन्मान करावा. समीर पाटील यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. ऋषिकेश पाटील देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. प्रशांतदादा खांडेकर यांना भरपूर पाहुणे, आज प्रशांतदादाचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. सन्मान्य जयवंत पवार साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. जयवंत पवार साहेब. ज्ञानेश्वर खाने साहेब देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य ज्ञानेश्वर खाणे यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. प्रशांतदादा खांडेकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. सन्मान्य हरेशजी शिंदे साहेब देखील व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सन्मान्य हरेश शिंदे यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य अजित पाटील आणि बळीरामजी मांडवकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय. सन्मान्य अजित पाटील आणि बळीरामजी मांडवकर साहेब, आपण सन्मानाचा आपला स्वीकार करावा. आणि तदनंतर वाढदिवस साजरा इथे केला जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणारे VCC 11 या टीमची धावसंख्या झाले 1-10. वणी संघ फलंदाजी करतोय आणि धावा झाल्यात त्या 1-10. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. व्यासपीठावरती सन्माननीय श्यामबाई साळवी आणि बंटीदादा नळावडे यांच्या उपस्थितीमध्ये सगळे पदाधिकारी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि प्रशांतदादा खांडेकर यांचा वाढदिवस आपण या व्यासपीठावरती साजरा करणार आहोत. काल 12 वाजल्यापासूनच भरपूर पाहुणे. सन्माननीय हितेश पाटील यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय.
कल्पेश पाटील यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्माननीय कल्पेश पाटील सर्व पाहुण्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात. आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन या सगळ्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या व्यासपीठावरती केलं जाईल. डीजे मास्टर जरा वाढदिवसाचं गीत. लक्ष शुभेच्छा, भगव्या शुभेच्छा आदरणीय प्रशांतदादा खांडेकर तुम्हाला. या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय प्रशांतदादा खांडेकर यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. मॅच ऑन करा. सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार. वणी संघाची धाव संख्या झाली ती 23. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग करतोय तो रोहन जॉम्ब्रुक बी टीम कडून. जोरदार अपील, परंतु पंच इथे नाबाद घोषित करतायत. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आणि एकरी धाव संख्येने धाव फलक झाले ते 24-24. खूप मोठ्या संख्येने पाहुणे मान्यवर उपस्थित आहेत. आता प्रणयजी यांच्या वतीने देखील प्रशांतदादा यांचा सत्कार, अर्थातच या शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या. हा प्रचंड संपर्क असलेलं व्यक्तिमत्व आहे. खालापूर तालुका असोसिएशन, क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष देखील आहेत प्रशांतदादा. क्रिकेटवरती प्रेम आहे, मातीशी नाळ जोडलेले हे सगळे व्यक्तिमत्व आज या मंचावरती उपस्थित. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. 24 धावा वणी संघाच्या. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव हे सध्या आपल्या ग्रामीण मध्ये ठीक आहे, परंतु जरा हा सामना वरच्या लेवलचा असता आणखी तर कदाचित या निर्णयावरती चर्चा झाली असती किंवा या निर्णयावरती देखील, परंतु पंचांना ठाऊक आहे असा व्हाईट बॉल दिला नाही तर खरोखरच टेन्शन येऊन जाईल. फुलटॉस बॉल पुढे आला होता फलंदाज आणि ते झेलबाद होईल. दुसरा धक्का वणी संघाला. धावसंख्या ती 25. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. बद्दल आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया.
हाय व्होल्टेज सामना सुरू आहे मैदानावरती. जामरुंग बी आणि जे हनुमान वणी. सोमेश पाटील आलाय. बागफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅपमध्ये तुषार तिथे आहे. एकच धाव मिळती आहे. सव्वीस धावा पहिल्या चेंडूवरती मात्र ते सिंगल घेतले. सर्व पाहुण्यांचे आभार. आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडा खाली राहिला. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू निर्धाव. क्या बात आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सध्या सोमेश कडून. जामरुक बी आणि वणी 4 षटकांचा सामना. यानंतर लगेचच विनर वर्सेस विनर्स असा सामना होईल. म्हणजे अंजरून तर पाहुण्यांचे मनापासून आभार. अगदी वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी आज उपस्थित राहिली. समोर खेळला फटका डाऊन द ग्राउंड. बॉल निघालाय तो सीमारेषा पार. सूरजच्या बॅटमधून हा चौकार वणी संघासाठी. मोठ्या संख्येने आज दादांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मंडळी उपस्थित राहिली. बागफुट पंच एक्स्ट्रा कव्हर मधून हा चेंडू काढला होता. 2 धावा. सावकाश सावकाश जरा. शूज चांगले घाला ज्याला ग्रिप असेल, कारण कोणाला इजा होऊ नये हीच एक विनंती. 32 झाल्यात लास्ट बॉल तिसऱ्या षटकाचा. मयूर कांबळे आज फुल बिझी. रजिस्टर ठेवा एक नावं लिहायला. खोदून काढला चेंडू लॉंग ऑफला. ओ क्या बात आहे. चांगली फिल्डिंग जामरुक बी टीमचा साहिल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. वणी संघाची धावसंख्या झाली ती 33. 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावर. हॅलो चला शॉर्ट मीटिंग घ्या. जास्त वेळ घेऊ नका. लगेच मॅच चालू करा. आणि प्रत्येकाला ठाऊक आहे की चौथी कोण टाकणार आहे, तिसरी कोण टाकणार आहे. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 33. हे का आम्ही मागे लागतोय त्यामागचं कारण आहे आज 12 संघ खेळणार आहेत. जरा सगळेजण लवकर गेले घरी तर बरं आहे. त्यासाठीच प्रयत्न, बाकी काही नाही. 3 ओव्हर 33 धावा 2 विकेट. तुषार आलाय लास्ट ओव्हरमध्ये आणि स्वतः जामरुकचा संघ इथे खेळतोय. वणी विरोधात जामरुक. या गावापासून जामरुक गावापासून हाकेच्या अंतरावरती गाव आहे वणी. याच पंचक्रोशीतील हा संघ जामरुक बीच्या विरोधात खेळताना 33 धावा धावफलकावर. सन्माननीय रोहिदाजी पिंगळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्यांच्या अनिलजी पिंगळे साहेब यांचं देखील इथे आगमन होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत. सन्माननीय निलेशजी हडप यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. अनिलजी पिंगळे असतील आमचे एक चांगले समालोचक देखील आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचं फार प्रेम आहे. त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सन्माननीय सूरजच्या बॅटमधून हा षटकार. आता धावा झाल्यात त्या 39.
पाटा खेळपट्टी आहे, बॅटवरती बरोबर बॉल येतोय, चेंडू ढकलला तो सूरजने, एक धाव घेतले, धावा 40 झाल्यात. या दरम्यान रोहिदासजी पिंगळे, अनिलजी पिंगळे यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत आपलं या मुख्य मंचावर. प्रशांत दादांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर मंडळी उपस्थित राहिले. स्वागत आहे आपलं. 40 धावा, शेवटचे 4 चेंडू शिल्लक. केटीसी लाईव्ह इव्हेंट, अजिंक्य पवार, बॅटची कडा, मागे चाललाय चेंडू, फक्त एकच धाव. 41 झाल्यात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा खोलात टाकला होता बॉल, परंतु खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. आणखी एक सूरजच्या बॅट मधून धमाका, वणी संघासाठी षटकार. जे खांडेकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन बसा. 47 धावसंख्या धाव फलकावरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मात्र रनआउट होईल. 47 धावा आहेत ते वणी संघाच्या. खालापूर टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गणेश नाना पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. त्यांच्या समवेत बरेचसे पदाधिकारी येत आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत आहे या सरपंच चषकामध्ये. कारण आज प्रशांतदाचा वाढदिवस आणि त्याची जय्यत तयारी गणेश नाना पाटील जे फुगे घेऊन आलेत, खरोखरच तुमचं स्वागत आहे काका. जे वय किती असू दे, परंतु जगता आलं पाहिजे. पंढरी शेठ फडके सारखं जगता आलं पाहिजे. ओ शॉर्ट पिच बॉल, पुल केलाय, टप्पा पडला, उसळी घेतली, बॉल सीमारेषा पार, चौकार. एक्कावन्न धावा झाल्यात. 52 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. दुपारपर्यंत सुमित होता 11 मध्ये, परंतु इम्पॅक्ट प्लेअर आला आणि डायरेक्ट बाहेर गेला सुमित. तर गणेश नाना पाटील आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. टिके कुरुंगळे सर फुगे घेऊन आलेले आहेत. जरा कॅमेरा त्यांच्याकडे वळवा. 60 झाले ना. अण्णा गावडे देखील आलेत. क्या बात आहे. अण्णा गावडे म्हटल्यानंतर 40+ ची स्पर्धा तुम्हाला घ्यायची तर अण्णा गावडेंशिवाय पर्याय नाही. म्हणजे जसं म्हणतात वारकऱ्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाशिवाय पर्याय नाही, तसं 40+ वाल्यांना अण्णा गावडे यांच्याशिवाय पर्याय नाही. टिके कुरुंगळे सर, गणेश नाना यांचं देखील आगमन झालंय. आजी आणि माझे अध्यक्ष पाक, या सर्वांचं वय 60च्या आसपास आहे, तरी सुद्धा मस्तपैकी फुगे वगैरे घेऊन आलेत. नवीन पिढीने शिकलं पाहिजे की जगता आलं पाहिजे. नुसतं टेन्शन घेऊन चालत नाही. पैशाच्या मागे धावू नका, बिंदासपणे जगा. आणि बस सेलिब्रेशन करण्यासाठी सर्व काही ते घेऊन आलेत. कॅप वगैरे आणलेले आहेत, म्हणजे मजा येईल. ती कॅप दाखवा जरा अण्णा गावडे साहेब. पहा हॅपी बर्थडेचा ती बॅच, त्याचबरोबर कॅप. याला म्हणतात जगणं जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. म्हणून ही पिढी का एवढी स्ट्रॉंग आहे त्यामागचं कारण एक आहे. स्वागत आहे सर्वांचं. थट्टा मस्करी खूप झाली. लॉलीपॉप आणलाय आणि हे चॉकलेट, फुगे आणलेत, नळ्या आणल्यात. कम से कम हे सर्व पाहून छोटी या सर्व गिफ्ट आपण सेलिब्रेशन असं करू 5 मिनिटं की मी स्वतः खाली येईल. काय काय आणले तुम्ही दाखवायला. स्वागत आहे. टिके कुरुंगळे सर देखील इथे उपस्थित झालेत. आमचे दोन्ही पंच सध्या मैदानात. राजू दादा आहे आय थिंक, मगाशी मी पाहिला राजू दादा आहे. आणि इकडे कोण आहे मग. अविनाश पालंडेना विश्रांती आहे सध्या.
सचिन दाभोळकर. सत्कार आपण या ठिकाणी घेतोय व्यासपीठावरती. सन्माननीय रोहिदासजी पिंगळे साहेब उपस्थित आहेत. मी प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. सन्माननीय रोहिदासजी पिंगळे साहेबांचा मी सन्मान इथे करतोय प्रशांतदादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते. बरेचसे पाहुणे आपण या व्यासपीठावरती बघतोय. गणेश नाना पाटील यांच्या समवेत अण्णा गावडे, टी.के. कुरंगळे सर, अनंता गाताडे, भंडारकर शशी, अनिल मोरे, संतोष पाटील या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करू. मॅच चालू ठेवा आणि करा. स्वागत या ठिकाणी होत आहे. सन्माननीय अनिलजी पिंगळे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. अमोल किंवा संदेश आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सन्माननीय संजय नाना देशमुख, त्याचबरोबरीने आमचे वाघमारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करू. बरेचसे पाहुणे. चला मॅच चालू करा. सत्कार होतच राहतील कारण आजचा खास वाढदिवस आहे प्रशांत जी खांडेकर यांचा. मॅच चालू करा. निलेश आडप यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना. निलेश आडप यांचा सन्मान करावा. पहिल्याच बॉलवरती षटकार. असं मिक्सअप आता थोडं होत राहील. मयूरजी बोलतील, मी बोलेल कारण मॅचही चालू आहे, सत्कारही चालू राहतील. अनिल दादा स्वागत आहे आपलं. सन्मान्य रवींद्रजी रसाळ साहेब या ठिकाणी आलेत. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. महेश आगेवळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. दत्तात्रय खोतकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना. दुसऱ्या चेंडूवरती विकेट, 6 वरती दत्तात्रय जोरकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्माननीय दत्तात्रय जोरकर साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय. तदनंतर अण्णा गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी सन्मान करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना. एक महत्वाची विनंती आहे की डगआउट मध्ये जे बसलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे फक्त असतील. बाकी कोणी असतील तर त्यांनी तिथून उठा. कृपया करून त्यांना विनंती आहे की ज्या टीमची बॅटिंग आहे त्यांनीच फक्त बसा, बाकी कोणीही बसू नका. आणि प्लेयर्सला विनंती आहे कोणी असेल तर दर्शवा जरा. अंजुरून टीम, तुम्ही चांगले खेळाडू आहात. सन्मान्य अण्णा गावडे यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. मॅच चालू आहे, ते सत्कार स्वीकारणार नाहीत. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, त्यांना ठाऊक आहे की मॅच चालू असताना सत्कार घेतले की ते प्रेक्षक पण बोंबा मारतात. तर धावा झाल्यात 6. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट. गोलंदाजी करतोय सूरज, ज्या पठ्ठ्याने चांगली बॅटिंग केली वनी संघाकडून. जामरुख बी स्ट्रायकिंग एंडला तो आता निखिल. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय परंतु क्षेत्ररक्षकाला शोधलं. एकच धाव इथे घेतली जाणार. धावसंख्या झाली ती 7. रोहिदासजी पिंगळे, अनिलजी पिंगळे, अण्णा गावडे साहेब, गणेश नाना पाटील, खालापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष टी.के. कुरंगळे, मनेश भंडारकर सर. सन्माननीय संजय नाना देशमुख साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. मी प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मानकिवळी संजय नाना देशमुख यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. सन्माननीय सूर्यकांतजी पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. 40+ अध्यक्ष रसायनी विभागाचे देखील अनंताजी गाताडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. ग्रुप ग्रामपंचायत मानकिवलीचे विद्यमान सरपंच सन्माननीय बाळकृष्ण वाघमारे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय.
सन्माननीय बाळकृष्ण वाघमारे साहेब यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना. स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल स्वीपर कव्हरला फरार, सीमारेषा पार चौकार, धावसंख्या 13. मानकवली गावचे आमचे सन्माननीय नरेशजी रसाळ साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. सन्माननीय नरेशजी रसाळ साहेबांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. सन्माननीय राजेशजी देशमुख साहेब देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. राजेशजी देशमुख यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. आणि शेवटी झेल सुटलाय तो निखिलचा. धावा झाल्या त्या 14. राजेश देशमुख साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. तदनंतर सन्माननीय मंगेशजी देशमुख साहेब देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. सन्माननीय कैलासजी दिसले साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. मात चालू उपसरपंच ठेवा. ग्रुप ग्रामपंचायत बीड खुर्द कैलासजी दिसले साहेबांचा सन्मान. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जामरुख बी संघाच्या धावा झाल्या त्या 14. 52 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अद्यापही धावा करायचे त्या 3 ओव्हरमध्ये 38. सन्माननीय निलेशजी हडप साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना की आपण निलेश हडप साहेबांचा सन्मान करावा. अनिलजी मोरे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. अनिलजी मोरे साहेब. महेशजी अग्रवाल साहेबांचा सन्मान मी महेशजी आगिवले साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. एक महत्वाची रिक्वेस्ट आहे की जर का तुम्हाला बॅट कटची अपील करायची असेल तर ती तुम्ही मेन अंपायरकडे करा. हा, जर का कॅच घेतली नाही, टप्पा पुढे पडलाय तर लेग अंपायर बिझी असेल तर ठीक आहे, परंतु बॅटची कड एजची जी अपील आहे ती मेन अंपायरकडेच केली जाते. ही गोष्ट आपण सुधारावी, सर्वांनाच विनंती आहे, एकाच टीमला नाही. धावसंख्या 14. साहिल गोलंदाजी करतोय वणी संघाकडून. वणी विरोधात जामरुख बी चालू असलेला विद्यमान सामना. हो, पायातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव जोडली जाणार लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 15. विनस वायरचे मॅनेजर अतुलजी पिंगळे यांचं देखील इथे आगमन झालंय. अतुलजी पिंगळे साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 15 धावा धाव फलकावर. सन्माननीय प्रसादजी कर्णुक यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. प्रसादजी कर्णुक साहेब. सोमेश बाद झालाय 15 वरती 2. दुसरं षटक मार्गस्थ आहे साहिलचं. मंचावरती अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील. कारण बहुरंगी असं व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांतदादा खांडेकर यांचा आज वाढदिवस. मानकेवलीचे सरपंच साहेब देशमुख साहेब यांची उपस्थिती. इकडे सर्व क्रिकेटर्स 40+ क्रिकेटर्स असतील, अध्यक्ष साहेब यांची उपस्थिती. थोड्याच वेळापूर्वी श्यामबाई साळवी होते, बंटीदादा होते, तेजस होता. ही सर्व मंडळी म्हणजे 15-20 मिनिटांनी मान्यवर येत आहेत मोठमोठ्या संख्येने. प्रशांतदादांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे होतंय आणि आज आमदार साहेबांची देखील उपस्थिती खास करून या स्पर्धेसाठी आपल्याला लाभणार आहे. धावसंख्या झाली ते 15, विकेट गेल्यात 2.
नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय तो तुषार. फटका फसलाय. पुन्हा विकेट कीपर झेल घेतोय. त्याचं सेलिब्रेशन पाहण्यालायक आहे. फलंदाज बाद. 15 वरती तिसरा धक्का. जामरुक बी संघ थोडा बॅकफुटला. एक क्रिकेटरचा वाढदिवस खरं तर क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये किंवा ग्राउंड वरती व्हावा हे प्रत्येकाला असं वाटतं. आणि प्रशांत दादा स्वतः चांगले क्रिकेटर आहेत यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी उंच भरारी घेतलेली आहे. मग त्यांच्या सौभाग्यवती असतील ते स्वतः असतील आणि आज त्यांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मंडळी ते उपस्थित झाले. रोहिदास पिंगळे, अनिल पिंगळे, अतुल पिंगळे देखील उपस्थित आहेत. विनस वायरचे मॅनेजर. सिंगल रन. जामरुक बी टीमची धावसंख्या झाली ती आता 16. 16 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. 13 चेंडू 36 ची गरज. चौकार षटकार मारावाच लागेल तो जामरुक संघाला. हो ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. फक्त एकच धाव. पा किती किफायतशीर षटक टाकलंय ते गोलंदाज साहिलने. या अगोदर बॅटिंगही चांगली केली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या 17 आणि आता 12 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 35 विजयासाठी. 12 चेंडू 35 ची गरज. सुमित. मराठी माणसाला फक्त शिवजयंती, 1 मे, मराठी दिन याच गोष्टी फक्त मराठी माणसाचा स्टेटस ठेवायचे असतात. तर आजही थोडं छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी होऊन जाऊ दे. या दरम्यान सन्माननीय सोनू पिंगळे यांचं इथे आगमन होत आहे. आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. सन्माननीय अक्षयजी पिंगळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करू. आणि त्यांच्या बरोबरीने सन्माननीय अभिषेकजी हडप साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू. आणि प्रसादजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत. 12 चेंडू 35 करायचेत आणि वणीचे गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. अजयजी पिंगळे साहेब आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबरीने प्रसादजी पाटील हडप साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. मंचावरती मनपूर्वक स्वागत. प्रशांत दादांना शुभेच्छा देण्यासाठी. 11 बॉल 35 करायचेत. जामरुक बी संघ पाटला करेल का या धावांचा? आपल्या घरेलू क्रीडांगणावरती ते खेळत आहेत. 11 बॉल 35. पुन्हा शफल झाला बॅटर, परंतु आता व्हाईट बॉल घोषित करणार पंच. अतिरिक्त धाव जोडली जाते. चला विकेट कीपर कुठेतरी थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु नाही. 11 बॉल 34 करायचेत. व्हाईट बॉलची 1 धाव. केटीसी या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. अजिंक्य पवार आणि त्यांची सर्व मंडळी. आता सध्या निशांत माझ्या समवेत आहे. चांगलं लाईव्ह टेलिकास्टचं काम करत असताना अनेक स्पर्धा ते या दोन्ही तालुक्यात करतात. उलटा मारलाय. मागे चाललाय चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दुसरी धाव घेण्याची मुभा आहे जामरुक संघाच्या फलंदाजाला. 2 धावा इथे घेतल्यात. 52 धावांचा पाठलाग चालू आणि जामरुक बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 20 वरती. 20. आता विजयासाठी 10 चेंडू आणि 32 धावांची गरज. इरादे बुलंद करून बॅटिंग करावी लागेल ती जामरुक बी संघाला, तरच या धावांचा पाठलाग होऊ शकतो. बिंदासपणे बेधडकपणे फलंदाजी करावी लागेल ती बॅटिंग करत असताना. फलंदाज निखिल आणि त्याच्या साथीला असलेला राजला. आजचा दिवस खास आहे. शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आजच्या दिवसाला आपण सुरुवात केली. हो ड्राईव्ह केलाय. कमालीचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. बॉल सीमारेषा पार चाललाय. चौकार की षटकार पंचांचा इशारा येणं बाकी आहे.
अनेक फटके आजच्या क्रिकेट रजनीमध्ये पाहायला मिळतात, परंतु सध्या पंच आमचे अविनाश पालांडे मगाशी झाल्यात. अद्यापही विजयासाठी 28 धावा संख्येची गरज. 9 चेंडू 28 धावा. गेम ऑन. अविनाश पालांडे यांचा पण विचार करत होतो. स्विचिटचा फटका या पंचक्रोशीत या तालुक्यात कोणी आणला असेल तर गोडिवलीचे अविनाश पालांडे आजही क्रिकेटशी निगडीत आहेत. पंचांच्या भूमिकेत आज पुन्हा स्विचिट मारायचा होता. 5 स्विचिटची चर्चा. कदाचित अविनाश पालांडे असते तर एक्झिक्यूट केला असता हा फटका. निर्धाव चेंडूची सांगत होते. 8 बॉल, धावा करायचे ते 28. या 2 चेंडूंमध्ये एक चौकार किंवा एक षटकार येणं बाकी आहे. यायलाच पाहिजे तरच मजा येईल, परंतु चांगली गोलंदाजी करतोय तन्मय वणी संघाकडून. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. वाडी स्लॉंगनला बॉल आलाय कार्पेटच्या साहाय्याने. फक्त एकच धाव. हातातून चेंडू निसटला. दुसरी धाव घेण्याची संधी आणि दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. राज सिंगल आले या चेंडूवरती. धावा झाल्यात त्या 25. आता 7 चेंडू विजयासाठी 27 ची गरज. डीजे सुमित. शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन या स्पर्धेच्या निमित्ताने. शिवजयंती आणि त्याचबरोबर अहो भाग्य आहे ते प्रशांतदादा खांडेकर यांचं. आज ज्यांचा वाढदिवस आहे 19 फेब्रुवारी. धावसंख्या झाली ती 25. विजयासाठी 7 बॉल 27 करायचे आहेत. षटकार मारावाच लागेल किंवा चौकार मारावाच लागेल. या मॅच मधील विजेता संघ खेळेल प्रणयजी यांच्या अंजुरून संघाच्या विरोधात. फुल स्क्वॉड घेऊन आलेत ते. 7 चेंडू 27 ची गरज. 27 रिक्वायर्ड इन 7 बॉल्स. कोण जिंकेल, वणे की जामरुक बी? व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. पाप मुद्दामून ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज तन्मय करतोय आणि आतापर्यंत तो यशस्वी नक्कीच राहिलाय. धावा झाल्यात त्या 26. अर्धलक्ष पार झालंय. आता 7 चेंडूंमध्ये 26 करायचे आहेत. महत्वाचा चेंडू या षटकातील. चौकार आला तर उभारी मिळेल. बॉल वळवला लेफ्टी बॉलरने, परंतु हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. तन्मयला देखील ठाऊक आहे हा व्हाईट बॉलच आहे. त्याने मागे वळून अजिबात पाहिले नाही, पंचांकडे पाहिलंच नाही. 27 झाल्यात. 7 चेंडू 25 ची गरज. एखादा षटकार आला तर मॅच मध्ये नक्की मजा येईल. मग 6 बॉल 19. चौकार आला तर 6 बॉल 23. 27 धावा. 25 ची गरज. आडव्या बॅटने घुटना टेक तमाशा देख. षटकार निखिलच्या बॅटमधून. विजयासाठी दावा करायचे त्या 19. वणी विरोधात जामरुक बी. मॅच ऑन. आणि आय थिंक हेमंत येईल आता. SD सहा चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती निखिलच्या बॅटमधून षटकार आला. आता बॉलिंगसाठी आलाय तो हेमंत. SD कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 6 चेंडू 19 ची गरज. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. आता 3 षटकारांची गरज आहे. पहिला चेंडू व्हाईट टाकलाय. 6 बॉल 18. याच मैदानावरती 40+ च्या देखील डे नाईट मॅच आहेत.
दमदार स्ट्रोक. स्ट्राईकला येईल आता निखिल. फक्त एकच धाव. आता 5 बॉल 17ची गरज. जामरुक बी आणि याच क्रीडांगणावरती 26, 27, 28, 1 अष्टविनायक मंडप डेकोरेटर्स मंगेश तांडेल, हरिदास तांडेल यांच्या वतीनं महापरिवर्तन चषक प्रकाश झोतातील नाईटचे सामने आणि मालिकावीरसाठी मात्र बाईक आहे. क्या बात आहे. आणि ती स्पर्धा केटीसी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरतीच आहे. 5 चेंडू 17 धावा करायचे. जामरुक बी की वणी, कोण जिंकेल हा सामना. मिड विकेटला फटका. तेजसचा चांगला झेल. शेवटी निराशा पदरी पडते ती निखिलच्या. इक्वेशन बदलले. आता 4 चेंडू 17 धावांची गरज. करावी लागेल ती नवीन फलंदाजाला. आता 3 चेंडू विजयासाठी 17 करायचे, परंतु नॉट आउट ही धाव नाहीये. धावच नाहीये ना. ओके चला. तर असं स्ट्राईक रोटेशन नाहीये की बेल्स नाही पडली. पंच काय निर्णय. बेल्स नाही पडली म्हणून ओके. तर ही रन आहे. क्या बात आहे. लेग बाईज मध्ये पा काय उद्या रील्स होऊ शकते. कॅप्चर झाला असेल तर. 3 चेंडू 16. फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी केली हेमंतने. आणि हाच तो क्षण पा बॉलरने स्टंपला बॉल लावला परंतु बेल्स पाडली नाही. पंचांची करडी नजर होती म्हणून त्यांनी नॉट आउट घोषित केलं. क्या बात आहे. दाभोलकर सर. 2 चेंडू 15. क्या बात है. जबरदस्त फिल्डिंग वणी संघाकडून. शेवटच्या क्षणाला चेंडू आतमध्ये ढकलण्यात यश मिळालंय आणि आता बरोबर बेल्स पाडले ती हेमंतने. फलंदाज मात्र ते बाद होईल. चांगली फिल्डिंगचा नजराना. की लगेचच टॉस होईल. अंजरून आणि या मॅच मधील विजेता संघ. इट्स अ सेफ. एवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय की अगदी 5 ते 6 फूट आतमध्येच त्या बाउंड्रीच्या आतमध्येच हा चेंडू अडवलाय तो सोहेबने. कमालीचं क्षेत्ररक्षण वडी संघाकडून. या सोहेबचं कौतुक करायला पाहिजे. केटीसी लाईव्ह इव्हेंटचं देखील. कॅमेरामॅनने हे क्षणचित्र बरोबर कॅप्चर केली. लॉंग ऑफला मारलेला स्ट्रोक होता. उंच उडी झेपावत मात्र चेंडू अडवला. काय स्ट्रेच केलं पहा स्वतःला सोहेबने. हा सामना आता विजयी झालाय तो फिल्डिंग करणारा वणी संघ. अभिनंदन वणी संघाचं. थँक्यू. सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. सन्माननीय अक्षयजी पिंगळे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदा खांडेकर यांना की आपण अक्षयजी पिंगळे यांचा सन्मान करावा आणि मग सेलिब्रेशन आपण करणार आहोत. 3 सन्मान आहेत.
प्रसाद कर्णूक देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. अक्षयजी पिंगळे यांचा सन्मान होत असताना प्रसाद कर्णूक साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय प्रशांतदादा खांडेकर यांना. आणि त्याचबरोबर अक्षयजी पिंगळे, अभि हडप